महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय। तानाशाही नहीं चलेगी। पुलिस को आगे करती है, पुलिस को आगे करती है। मिळालाच पाहिजे। जय भीम जय भीम जय भीम जय भीम जिंदाबाद 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 जय भीम जय भीम मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे। पुलिस को आगे करता है, पुलिस को आगे करता है, पुलिस को आगे करता है। मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे। दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या क्रूर लाठीमार आणि अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या अनुषंगाने रसायनी परिसरात तीव्र पडसाद उमटले। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रसायनीत सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला। या बंद दरम्यान रसायनी परिसरातील व्यापारी वर्ग, कामगार वर्ग, विद्यार्थी तसेच विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपला पाठिंबा दर्शवला। आंदोलनादरम्यान परिसरातील रीस, चांभारली, मोहोपाडा, वावेघर आदी परिसरातील सर्व दुकाने आणि बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली। मात्र नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या। मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी काही वेळ रास्ता रोको करण्यात आला तर प्रशासनाविरोधात आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। विद्यार्थ्यांवरील अन्याय सहन केला जाणार नाही, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, तानाशाही नहीं चलेगी असा नारा देत उपस्थितांनी लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याची मागणी केली, तर काहींनी आपली भावना व्यक्त करत जनतेसमोर प्रतिक्रिया मांडल्या। या संपूर्ण बंद आणि मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रसायनीतील पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचे पाहायला मिळाले। या ठिकाणी जमत असताना सर्व पक्षाची उपस्थित आहे। सगळ्यांनी आपल्याला बाळासाहेबांनी बोलल्याप्रमाणे महाराष्ट्रात सगळीकडे बंद आहे। सर्व पक्षांनी आपल्या या बंदला सर्वांनी आपल्याला सहकार्य केलेले आहे, सर्वांनी आपल्याला सपोर्ट केला। तर मी यावेळेस असं सांगू इच्छिते आपल्याला की हे मोदी सरकार आहे, हे हुकुमशहाकडे चाललेलं आहे। आपले जे देशाचे न्यायमूर्ती आहेत सूर्यकांत, ते सुद्धा असे म्हणतात की मला हे व्हिडिओ बघायला वेळ नाही, माझ्याकडे वेळ नाही। म्हणजे तो देशाचा न्यायाधीश आहे, त्याला सुद्धा ह्या विद्यार्थ्यांवर जे अन्याय अत्याचार होत आहे त्यांचे व्हिडिओ बघायला वेळ नाही। म्हणजे तुम्ही बघा हे सरकार कुठल्या दिशेने चाललंय, म्हणजे हे सरकार हुकुमशाहीच्या दिशेने चाललेलं आहे। तर आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, आपली ही सगळे बहुजनांची मुलं आहेत, आपल्याकडे पैसा आदला कमी आहे, आपण शेतकरी लोक आहोत, तर आपली मुलं ही शिकणार कुठे, तर जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकणार। आज तुम्ही बघायला गेले तर जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मुलांची संख्या 5, 8, 10 अशा याच्यावर आहे। तर ज्या ठिकाणी 5 विद्यार्थ्यांची संख्या असेल तर ते विद्यालय, ती शाळा त्या ठिकाणी बंद करण्यात येत आहे आणि त्या शाळेचे शिक्षक दुसऱ्या शाळेवर समायोजन मधून करतायत। तर अशा पद्धतीचं जर होत असेल तर पुढे चालून मराठी शाळा बंद होणार आहेत आणि आपली मुले शिकणार कुठे। मंत्र्यांकडे पैसा असतो, भ्रष्टाचार करून ते आपली संपत्ती जमा करतात, त्यांची मुलं परदेशात शिकतात आणि कुठल्याही मंत्र्यांची मुलं कुठल्याही जनतंत्रच्या या आंदोलनामध्ये सहभागी नाही आहेत। याचा विचार करा, आपल्याच मुलाची डोकी ती लोक फोडतायत, इतर एजन्सी घेऊन आपल्या मुलांची डोकं फोडतात, आपल्या मुलींवर अत्याचार करतात, कुठेही हात लावतायत, कुठेही कसे करतात, त्यांच्या अंगावरची कपडे फाडतायत। तर हा सरकार महिलांना, बेटींना बचावणार का? तर याचा आपण सर्वांनी विचार करा। आज त्यांची आहे, उद्या आपली सुद्धा मुलगी असेल, आपले सुद्धा मुलं आहेत, आपले पण पुढची पिढी भावी जर चांगली घडायची असेल त्यासाठी आपल्याला संविधान वाचवणं आहे। आणि ही जी लोकशाही या ठिकाणी चाललेली आहे, अमानुष अशा लोकशाहीच्या मार्गाने सांगतायत, पण ती हुकुमशाही चाललेली आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आपण या मोदी सरकारचा जाहीर निषेध करूया आणि या बाळासाहेबांना आणि इतर सर्व पक्षांनी
जो काय बंदचा हाक दिलेला आहे त्या सर्वांना आपण सपोर्ट करूया. एवढंच या ठिकाणी मी बोलते. नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान. खरं सांगायचं म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी जी महाराष्ट्र बंदची हाक दिली, जी नीटची एक्झाम आहे त्या एक्झामच्या विषयामध्ये आज जे विद्यार्थी जंतर मंतरवर बसले गेलेले आहेत त्यांच्यावर अनावश्यकपणे जो लाठीचार्ज झाला त्याच्या निषेधार्थ बाळासाहेब आंबेडकरांनी आज विद्यार्थ्यांची शिक्षण हे कुठंतरी दाबलं जातं आणि त्यांना पाहिजे तसं शिक्षण म्हणजे आज काही विद्यार्थी 5-5, 10-10 वर्ष एक्झामला तयारी करतात आणि अचानक तो पेपर फुटला जातो. म्हणजे विद्यार्थ्याचे मनोबल कुठेतरी खचलं जातं आणि मग विद्यार्थी काय करतो, पर्याय म्हणून आत्महत्या करतो. या गोष्टीचा भारत सरकारने कुठेतरी विषयाला हात घालून ही जी नेटची एक्झाम, बाकी 10वीच्या 12वीच्या ज्या काही बोर्डाच्या एक्झाम आहेत त्या एक्झामला काटेकोरपणे कसे व्यवस्थित करता येईल याच्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष दिलं पाहिजे. आणि आज खालापूर तालुक्यामध्ये मी तालुका अध्यक्ष म्हणून आज आम्ही जिथे तिथे निवेदन दिलेले आहेत तिथे चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळत आहे. आणि विद्यार्थ्यांच्या जे विषयावरती जे सर्वपक्षीय जे संघटना आहेत, पक्ष आहेत, व्यापारी संघटना आहेत, रिक्षा मालक चालक संघटना आहेत, याही खरोखर विद्यार्थ्यांच्या हितासाठी जो वंचित बहुजन आघाडीला जो पाठिंबा दाखवला त्याबद्दल मी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष त्यांचे खरोखर आभारी आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.